आता इथं एकदम कोली बाहेर आली होती आणि आमच्या या सोबत आलेल्या कुत्र्याने त्यांना फार हकवून लांबपर्यंत घालवून आले. धन्यवाद. आणि ती कोली एवढी हिंस्र दिसत होती एकदम समोर आल्यामुळं. आणि असा हा कुत्र्यांचा झालेला पहिला फायदा. मग ते आमच्याकडे बघतच होती तशी टवकारून. पुन्हा आता ह्या वेळी दोन्हीच्या दोन्ही रक्त यायला लागले. हा जळू, या जळवाने माझं रक्त पिलेलं आहे. छोटासा जिवंत बाहेर पडला हेच महत्वाचं, नाहीतर काढला त्याला ओढून काढावा लागतोय. घेऊन चालतोय एकटे राहतात. जे दारा कोल्हापूरला एकटे असते. वाघ वगैरे वरडले तरी काय नाही, काय लावून द्यायची एकदा इथं एकटीच होती गौरेड्याने इथं मारली. 3 बडकोड्या बाद एकदा मारली, अस्वलाने एकदा हे केलं. आम्ही चौघेजण निघालेलो आहोत. घरी नाश्ता केला आणि जमीरला इकडे घेऊन आलो, तर त्याचा नाश्ता सुरू आहे. बऱ्याच दिवसांनी जमीर आमच्या ह्याच्यात ब्लॉग मध्ये. आलोय मी, आय एम बॅक. कोल्हापुरातनं मोरजाई पठारला जाण्यासाठी 2 रूट आहेत. एक राधानगरीकडनं आहे आणि एक गगनबावड्याकडनं आहे. खरं आपण दोन्हीकडनं पण जाणार नाही, आपण मधनं कळेतनं मासुर्ली मार्गे जाणार आहे. हा, बोरबेटकडं. आणि हा मधला शॉर्टकट रोड आहे जो मी तिथला असल्यामुळे लोकल मला माहित आहे. तो तसं इतर कुणाला जमणार नाही, कारण मॅपला पण दाखवत नाही. अच्छा, ओके. हा, तेच की तुम्ही गगनबावड्याकडनं आला होता मग. येस, ही मोरजाईची कमान पावसाने. आणि तिथं आहे ते मोरजाई धोक्यातलं. इथं मोरजाईच्या पायथ्याशी आम्ही आता आलेलो आहोत. आम्ही आता बोरबेट या गावी आलेलो आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल इथं एक आश्रमशाळा आहे. तर आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. ह्या धोक्यामध्ये ते छोटासा डोंगर आहे आणि तिथं वर मोरजाई देवीचं मंदिर आहे. तर त्याला मोरजाईचं पठार म्हणतात. खूप सुंदर आहे. मंडळी, मोरजाई पठाराचा मी व्लॉग केला आहे. त्याची लिंक वर आय बटनला दिली आहे. तो व्लॉगही तुम्ही नक्की बघा. असो, तर या मोरजाई पठाराच्या पायथ्याशी अगदी छोटंसं हे बोरबेट गाव आहे. येथून साधारणतः 5-1 किलोमीटर अंतरावर भर जंगलात पदमसती नावाचं गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे चक्क फक्त एकच घर आहे आणि त्या घरात फक्त एक जोडपं राहतं, तेही वयस्कर. आता आम्ही तिकडे भर जंगलातल्या त्या घराकडे निघालो आहोत, म्हणजेच पदमसती या गावाकडे निघालेलो आहोत. पदम सप्ती किंवा पदम समाप्ती असं जे काही नाव आहे त्या ठिकाणाकडे निघालेलो आहोत. अजूनही नाव कन्फर्म झालेलं नाही आहे नेमकं काय आहे ते. तर तिथं जे एक कुटुंब राहतं ना, त्यांनाच आता ते विचारावं लागेल असं दिसतंय. हा मोरजाईचा डोंगर आहे. धुकं आता जरा थोडं बाजूला गेले त्यामुळे दिसतंय बघा. हे आहे ना, ह्याच्यावर असा पठार आहे. आम्ही तिथे गेलो होतो ट्रेक करायला. आता निघालोय ती इकडे जंगलात ह्या ट्रेकला. आम्ही आता अशा जंगलात निघालेलो आहोत. मोरजाई पठारच्या या बाजूचं हे अभयारण्याचा भाग आहे आणि इकडे कुठले प्राणी असतील काही आम्हाला माहिती नाही, परंतु प्राणी 100% असतात. तर आम्ही आता एक खुणा केलेला आहे. वाघ दिसला तर एकदाच टाळी वाजवायची, बिबट्या दिसला तर 2 वेळा वाजवायची, म्हणजे आपण त्याच्यावरती तयार राहणार की आता कसं त्याला रिॲक्ट व्हायचं. आणि त्यानंतर मग इतर प्राणी आहेत ते काय मग आपल्या आवाजानेच पोहोचतात. आणि नाही, टाळी वाजवल्यानंतरच सांग ना, बेशुद्ध पडायचं का पुढं पळायचं ते. दुसऱ्याने विचार करायचा की आता काय करायचं. टाळी वाजवायची, ह्याच्या समोर प्राणी आहे. चला. वाट भयंकर निसरडी आहे. पाय सटासट सटकाय लागलेत. हे बघा पाय कसे रसते.
काही जणांचं अरे वा आहा रूपच बदलले बुटाचे. आपण या पाण्यात आम्हाला नेमकं कोणत्या दिशेला जावं हे समजत नाहीये. इकडेही एक वाट गेली आणि इकडेही गेली आहे. आमच्याबरोबर आश्रमशाळेपासून पाठीमागे तिथून 2 कुत्री येत आहेत. ती ह्या दिशेला गेली आहेत म्हणून आम्ही ह्या दिशेला जायचा आता निर्णय घेतलेला आहे. अरे बापरे शिस्ती. ओके चला कुत्रा वाट बघते पाठीमागे लाईनीमध्ये आहे. इकडून गेले तुम्ही कुठून येते ते बघा. आम्ही या पाण्यात आलो आणि उडी मारली सोडा. वाट सापडलेली आहे. ऐक ना वाट बरोबर आहे कारण मी हे व्हिडिओ बघितलेलं. नवीन वाट एकटीच आले झुलत्या पुलावरून. बस बस नमस्कार. आम्ही मुद्दाहून खालच्या बाजूला आलो कारण आम्हाला पाण्यात काय यायचं यांना होतं. माहितच ही वाट नव्हतं इकडं आहे ते. ही वाट मला माहित मला हेनं वाट दाखवली ह्याच्याकडे दाखवू रे. आणि हा बिचारा पुढे जायला लागला ह्याच्या पाठवून आम्ही आलो. भावा लेट्स गो. चला. की बहुतांश गावं ही जंगलात खेड्यापाड्यात कशामुळे असतात आता डोंगर दऱ्यातनी दिसणारी तर ती त्या काळामध्ये फॉरेस्टच्या ज्या एरिया असतात आत्ता फॉरेस्ट म्हणतो आपण ब्रिटिश काळाच्या पण आधी त्यामध्ये याच्यामध्ये शेती करायची ती लोक झाडं तोडून शेती करायची परत पुढली शेती करायची आणि नंतर जसजसं शासकीय नियमावली आली आणि गावांचं सेंट्रलायझेशन झालं ज्याची त्याची जमिनींची नावं लागलीत त्यानंतर मात्र ही अशी जंगलं दाट झालीत आणि त्यामुळे ती जी आता काही गावं दिसतात आता आपण ज्या पदमसतीला निघालेलो आहोत ते एकदम असं हे फॉरेस्ट एकदम पलीकडे जंगलातनं पलीकडे जावं लागतं आणि दाट झाडीमध्ये बसलेलं एकाच घराचं गाव हे आपल्याला पाहायला मिळतं. तर आज त्याचं हे मूळ अशा इतिहासातनं निर्माण झालेलं आहे. पायाचे निशाण दिसत आहेत बहुतेक गवा असावा. एवढ्यात तर काय जनावर नसतील. हा सरदार आहे ना जंगलात घुसले की ह्याला किस्से सुचायला लागतात आणि असे एक किस्से सांगतोय मी. आता तुम्हाला ते पायांचे ठसे दाखवले ना तर तो म्हणते एकच ठसा दिसायला लागलाय म्हणजे एक पायाचं कोणतरी गेले असलं काहीतरी सांगत असतो. आणि आजूबाजूला झाडी बघा किती गर्द आहे. बापरे इथं ना आता कोल्ही आली होती शूट करायला काही जमलं नाही पण ह्या कुत्री जाम पळाली त्यांच्या पाठीमागे. बापरे. आणि आमच्या या सोबत आलेल्या कुत्र्याने त्यांना फार हकवून लांबपर्यंत घालवून आले. धन्यवाद. आणि ती कोल्ही एवढी हिंस्र दिसत होती एकदम समोर आल्यामुळं आणि असा हा कुत्र्यांचा झालेला पहिला फायदा. मग ते आमच्याकडे बघतच होती तशी टवकारून. समोर ना अक्षरशः आता घनदाट जंगल आहे 2 वाटा दिसायला लागलेत. कोणीकडून जायचं काय अंदाज मी दाखवते तुम्हाला. बघा जमीर त्या वाटेने चाललाय हा सरदार त्या ह्या वाटेने चाललाय. आम्ही आणि जंगलामध्ये अशा फुटलेल्या पायवाटा वेगवेगळीकडं इकडे तिकडे पसरलेल्या दिसत आहेत. तर खूप छान जंगल आहे आणि आम्ही ह्या वाटेने निघालेलो आहोत. कुठल्या वाटेनं माहीत नाही बट दिशा माहीत आहे. कन्फ्युजन झाले. इकडं पण एक वाट दिसाली आहे इकडे ही वाट दिसाली आहे तिकडे कुत्र स्टॉप झाले आणि हे पोज देऊन बसल्यात. त्यांना माहित नाही मी व्हिडिओ करतोय कारण तो वाट चुकले. यांच्या पाठीमागे पण एक वाट गेले
आणि ह्या ओढ्याच्या डाव्या बाजूने इकडे एक वाट गेली आणि ही पण चांगली मळलेली आहे, त्यामुळे कन्फ्यूज आहे. परंतु अंदाज हा आहे की इकडं, कारण सरळ कुत्री पुढे गेलीत तर वाट इकडं असते तर कुत्री इकडे गेली असते. सो आपण या बाजूला जाणार आहोत. फायनल. ओके डन. येस. त्या ओढ्यातून बाहेर आलो आणि अशी वाट रुळलेली मळलेली वाट दिसतीये, म्हणजे आम्ही योग्य वाटेवर आहोत. कोर जंगलातून बाहेर पडलोय, घनदाट जंगलातून. त्या अशी वाट जरा सुटसुटीत मिळाली. आता चाललोय पुढे. बापरे, एवढ्या आत कसं काय राहत असतील ती लोक काय माहिती. 2 जणच आहेत म्हणे, नवरा बायको. पुन्हा आता ह्यावेळी दोन्हीच्या दोन्ही. आम्ही ज्यांच्याकडे चाललोय ना त्यांचं नाव समजलं आता. पाठीमागून एक कोणतरी येत आहेत 2 जण, ते पण तिकडेच चाललेले आहेत. अशोक पाटील असं नाव आहे त्यांचं. त्यांना बघितल्यावर जरा धीर आला, आम्हाला बघितल्यावर त्यांनाही धीर आला असणार आहे. इकडचेच आहेत का? अच्छा, असो. पण मानवी अस्तित्व लक्षात आल्यावर बरं वाटलं. आमच्या मागं जे होते ना ते हे होते. आता आपण तिथं जाऊया त्यांच्याजवळ, त्यांनाच विचारूया आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत त्या ठिकाणाचं नाव. तुम्ही इथलेच राहायला? नाव काय? आनंदा कांबळे. आनंदा कांबळे. बोरबेटचे स्थानिक. तिकडे आमची जनावरे असतात. हां हां. पूर्वी त्यांची शेती होती, तिथे घाणा वगैरे त्यांचा चालू होता गुराळाचा. हां. आणि त्यांचे म्हणजे शेती 4-5 आवतं होती रेड्याची. मोठा आलाटा होता. आमचे ही बोरबेटवाली तिथं त्यांचा रोजगार करायसाठी मोजमजुरी जात होते त्यावेळी. मग आता त्यांचं सगळं ते भाऊ वगैरे सगळे शिक्षणामुळं सगळी कोल्हापूरला आहेत. फक्त हे अशोक पाटील म्हणून इथं फक्त राहतात. पडचे हे 2घच राहतात इथे. मग त्यांची मुलं पण सगळी तिकडे, सगळी कोल्हापूरला. मग एवढ्या आत कसं काय राहतात? म्हणजे त्यांच्या पूर्वी वडिलांनी इथं जमीन घेतली होती, मग ती जमीन भरपूर होती. मग त्यामुळे त्यांना इथं राहावं गरजेचं होतं. ते तुम्ही आता मला सांगितलं की जनावर आमची तिथे सोडली त्यांच्या तिकडे, त्यांच्या इकडे असतात. असे मोकळे मैदान आहे. आमची जनावर त्यांच्याकडे, यांच्या ज्या रानात काहीतरी मला वाटते 25-30 एकर रान आहे त्यांचं मालकी. अरे बाप. त्यांच्या रानात आम्ही आमची जनावरं सोडतो. मग त्यांच्या ह्यानं राहतात इथं, वस्तीला पण असतात. आता मी 4-5 दिवसांनी मी म्हशी शोधायला आलोय. जनावर 5 दिवस आमच्या घरी आलेले नव्हते. मग त्यासाठी मी आज चाललोय. कोळशिंदे म्हणजे लांडगे. हा, ओके. मग ते रिस्की असतात, म्हणजे एखाद्या प्राण्याला हे करतात, ते मारतात. केवढाही मोठाही प्राणी असतो. हो, दिसतच होतं ते. वाघ किंवा काहीतरी आलं तर त्याला तसं मारतात. तसं मारतात ते. वाघ बी लघवी शेपटीवर लगीवर करतात आणि ते मारतात. मारलं की तो प्राणी आंधळा होतो. अरे बापरे. काय दिसत नाही. मग त्याला हल्ला करतात. लघवी विशूला चक्क जळू लागला आणि आता लक्षात आलं. त्यानं काढलं ते, पण ते टोचलं त्याने. तिथं ते रक्त यायला लागले. 1 मिनिट मी दाखवते तुम्हाला. रक्त यायला लागले. कुठे जळवा लागले. कुठे जळू? अरे हो, आलो. अरे जळू आहे बघा, जळू. हे मला जळू चिकटलेले सगळे. नाही असं काय आम्ही अजून बघायला नाहीये. सगळे जळू मलाच लागले, कारण तू तेवढा गोड आहेस. चला. हा जळू, या जळवाने माझं रक्त पिलेलं आहे. छोटासा जिवंत बाहेर पडला हेच महत्वाचं, नाहीतर काढला त्याला ओढून काढावा लागतोय. मस्त थ्रिल आहे, पण सुरक्षतेची सगळी काळजी घेऊनच इकडे या मंडळी. आला तर एकटं दुकटं न येण्याचं ठिकाण आहे. सोबत तंबाखूची पुडी ठेवा. हो, जळू लागला विशूला. आलो आम्ही त्या स्पॉटपर्यंत. अशोक पाटील आजोबांचं घर आहे बघा इथे. बापरे, एवढ्या आत. हे बघा इथे, हे त्यांचं घर आहे. इथे या वायऱ्या आहेत बघा, बारीक कंपाऊंड केलेलं आहे. कंपाऊंडला ह्याचा बॅटरीचा शॉक दिला जातो म्हणे, जनावर येतात त्यामुळे. आम्ही इथून आलो आणि हे बघा इकडे लक्षात येईल तुमच्या, हे आहेत हे
असं त्यांनी आपल्या घराभोवती जंगलातल्या प्राण्यांपासून सुरक्षता निर्माण केलेली आहे. हे अशोक पाटलांचं घर आहे आणि आता मी तिकडे चाललो आहे. त्यांचं वय साधारणतः 80 असावं असं समजले आणि त्यांच्या पत्नीचं वय 70-72 असं असेल असं समजले. तर चला मंडळी आपण त्यांना जाऊन भेटूयात. आता बसा की. आता सांगा माहिती पत्रकारने आले. पूर्वी ऊस होता इथं बर 5-6 गाडी गुळ जायचा इथला इथल्या इथं बैली गाणार तवा बैलांनी ओढायचा 6 जनावर झोपायची त्यानं रस काढायचा आणि ते घाणा करायचा. मग हे जवळचं गाव तुम्हाला बोरबेटच? बोरबेट जवळ बोरबेट नाही. इकडं आता एवढ्या ह्याच्यात एवढ्या वर्ष राहता इकडे प्राणी वगैरे कुठले इकडे आले गौरेडे जास्त नाही? तुम्ही म्हणजे भिवून काय करायचे? गौरेडे भिवून काढायचं भिवून चालतं. हे गावाचं नाव पदम सत्य आहे ना? हा इथं पूर्वी कधीतरी पद्मा नावाची बाई सत्ती गेली. त्याचं काहीतरी इथं लोकेशन आहे का काय? आहे की तिथं आहे झाड आहे पण आता तिथं वाट नाही चिकल बिकल आहे वाटवर झाड आहे तिथं हे आहे झाड आहे पूजा झाड आहे तिथं हे आहे दगड गोल गोल दगड आहे. वहिनी एकटे राहतात. जे दारा मी कोल्हापूरला एकटी असते. एकटे असते. वाघ वगैरे ओरडले तरी काय नाही. काय गाडी लावून द्यायची झोपायची. एकदा इथं एकटीच होती गौरेड्याने इथं मारली. 3 बरकोड्या बाद आहे. डुकराने एकदा मारली. मग ते अस्वलाने एकदा हे केलं. डुकरानं अस्वलन धावलं ते नुसती भीती दाखवली बापरे. धाडच बाई करते. आणि डुकरानं मारलं 17 टाक बसली. होय. होय होय इथं रात्रभर झोपून होती. तिथे आमची चुलती यांची आली म्हणून तिनं बघितलं तर त्याच्यातच तसंच पडून पडूनच होती पाण्यात. आता आमच्या सुना इथे यायला मागत नाही. आजच्या काळात अवघड आहे. काय इकडे काय असेल तर बोला म्हणतात. उन्हाळ्यात कार्यक्रम इथं माझा असतात त्यावेळेला ते आले की आज आले की उद्या कवा जायचं म्हणतात. पण हे वातावरण आहे कोल्हापूरचं लई फरक नाही जमीन आसमानचा. आता जून जुलैच्या मोठ्या पावसात पाणी ते वड्यास नेल्यावर कसं येत आहे? ते तेवढं कुठं पाणी असतंय. एक 10-15 मिनिटं पाऊस आला की बाबा कमी आलं पाणी की जायचं. लई पाणी आले तिथे वाटे 2 टाकल्यात. ते बघितलं की ते मध्ये आहेत मंडळी आम्ही आमच्यासोबत भजी, तेल चटणी, कांदा भाकरी घेऊन आलो होतो. पाटील काका काकींनीही आमचा जिव्हाळ्याने पाहुणचार केला. जंगलातून चालून आम्ही दमलेलो होतो त्यामुळे आधी भरपेट जेवलो आणि मग चुलीवरचा वाफाळलेला मस्त काळा चहा घेत आम्ही सर्वांनी खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर संध्याकाळ होण्याआधी आम्हाला पुन्हा एकदा जंगल पार करून बोरबेट गाठायचे होते त्यामुळे आम्ही परत जाण्यास निघालो. परत उन्हाळ्यात आम्ही एकदा या की चला आता आम्ही परतीच्या वाटेला लागणार आहोत. निरोप घेतोय. तर मंडळी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.